नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित. 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000 कोटी रक्कम जमा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात मोदी शिंदे यांच्यात 1 तास चर्चा. शिंदेंसह शिवसेना खासदारांनी घेतली मोदींची भेट. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती. डिलिमिटेशन बिल पुढच्या आठवड्यात मांडण्याची शक्यता. 15 ऑगस्ट नंतर 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता. विधेयकासाठी आवश्यक 2/3 बहुमत मिळवण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर शिंदेंच्या खासदारांची बैठक. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी खासदारांची घेतली बैठक. या हेडलाईन्स नंतर पाहुयात सविस्तर बातम्या. राम मंदिर चोरी प्रकरणी संजय राऊतांचं ट्विट. राम मंदिरातील दानपेटी चोरीवर बोला, असे राऊतांनी टीका केली आहे. लुटीवरचे नवे रामायण भाजपाने लिहिलंय, असं राऊत यांनी म्हटलंय. ज्युरी मंडळींच्या घरी लगेच ईडी आणि CBI पाठवा. ज्युरीचा गट फोडण्यासाठी अमित शहा यांना पाठवा, अशी टीका राऊतांनी केली आहे. श्री देवेंद्रजी, आधी राम मंदिरातील दानपेटी चोरीवर बोला. अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपने लिहिलंय, असं त्यांनी म्हटलंय. राम मंदिर चोरी प्रकरणी संजय राऊतांनी ट्विट केलंय. राम मंदिरातील दानपेटी चोरीवर बोला, असं राऊत यांनी म्हटलंय. लुटीवरचे नवे रामायण भाजपाने लिहिलंय, अशी टीका राऊत यांनी केली आहे. ज्युरी मंडळीच्या घरी लगेच ईडी आणि CBI पाठवा. ज्युरीचा गट फोडण्यासाठी अमित शहा यांना पाठवा. श्री देवेंद्रजी, आधी राम मंदिरातील दानपेटी चोरीवर बोला. अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपने लिहिलंय, अशी टीका त्यांनी केली आहे. विषय राहिला ऑस्करचा, तर ज्युरी मंडळींच्या घरी लगेच ईडी आणि CBIला पाठवा. साहेब, काम सोपं आहे. किंवा ज्युरीचा गट फोडण्यासाठी अमित शहा यांना पाठवा. चिंता नाही करायची, अशी टीका राऊत यांनी केली आहे. लासलगावचे खड्डे ठरतायत जीवघेणे. नागरिक यावर संतप्त झाले आहेत. उघड्या गजांमुळे लासलगावात अपघातांचा धोका सुद्धा वाढलाय. खड्ड्यातून प्रवास म्हणजे मृत्यूशी झुंज, अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. लासलगाव रस्त्याची दुरावस्था प्रशासनावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. नाशिकच्या लासलगावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. या रस्त्याच्या कामात वापरलेले गज उखडून अक्षरशः वर आले असून वाहनांच्या चाकांमध्ये अडकून अपघात घडतायत. वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. निफाड तालुक्यातील लासलगाव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच खड्ड्यामधून जे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामधून ते गज बाहेर आलेले आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही, हे जे कॉन्क्रीटचे रस्ते त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये गज बाहेर आलेले आहेत आणि त्या गजामुळे अपघात देखील होत आहेत. आज लासलगाव मध्ये अशी परिस्थिती आहे की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच आम्हाला समजत नाही. लासलगावचे नागरिक म्हणून आम्ही इथं बघतोय की ऍक्सिडेंट प्रमाणाच्या व्यवहार खूप होत आहेत. लासलगाव विंचू रोड घ्या, इकडे विद्यानगरचा रोड घ्या, लासलगावातले कोणत्याही रोड छोट्या गल्लीमध्ये जरी तुम्ही गेले तरी रोड असे खतरनाक आलेले आणि गज बाहेर निघालेले की प्रमाणाच्या बाहेर ऍक्सिडेंट होत आहेत. लासलगाव विंचू रोड हायवे जर तुम्ही पकडला तर दिवसाला 2-2, 3-3 ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहेत. लोक मृत्युमुखी मरतायत आणि शासनाला या संदर्भात जाग सुद्धा येत नाहीये. लासलगावमध्ये आज अशी परिस्थिती आहे की लासलगावला आमदार किंवा खासदार आहेत की नाही ही सुद्धा आम्हाला एक शंका निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट की लासलगावचे नेत्यांचं लासलगावच्या रोडवर किंवा पाणी प्रश्नावर काहीही असं उत्तर नाही किंवा देखरेख दिसत नाहीये. या संदर्भात आम्ही भरपूर वेळेस निवेदन पण दिले, पण मग त्याचा काही परिणाम झालेला नाही. तुम्ही आज लासलगावमध्ये बघू शकता की रोडचे जे गज आहेत ते पूर्णपणे बाहेर निघालेले आहे. परत रोडचे जे डांबरीकरणचे जे आहे ते डांबरीकरण सुद्धा उखडलेले आहेत. जे नवीन रोड होत आहेत ते पण 4-4 इंचाच्या व खाली डांबरीकरण नाही, सगळी माती टाकून वरती डांबरीकरण टाकून डांबर टाकून मोकळे झालेले आहेत. एकंदरीत पाहता रोडची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की आम्हाला लासलगावमध्ये जाण्यासाठी खूपच मेहनत आणि प्रॉब्लेम तयार होत आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होत आहेत. कॅमेरामन राजरत्नसह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव. सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवरून मावळमध्ये राजकारण तापलंय. आमदार सुनील शेळकेंनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. जाहीर माफी मागा, असं शेळकेंनी काँग्रेसला इशारा दिलाय. महिलांवरील वक्तव्य अस्वीकार्य असल्याचं शेळकेंनी म्हटलंय. माफी नाही तर तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा सुद्धा शेळकेंनी दिलाय.
आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने जोरदार पलटवार केलाय. काँग्रेसने पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर फलक लावून 2 प्रश्न विचारत प्रतिआव्हान दिलंय. दिवंगत नेते अजित पवार यांच्या संदर्भातील प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाच्या मुद्द्यावर तेवढ्याच आक्रमकपणे भूमिका घेणार का? तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरही सरकारला जाब विचारणार का? असे प्रश्न युवक काँग्रेसने उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत असून आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. हा फ्लेक्स सकाळी लावला होता, परंतु 2 तासात तो फलक काढून टाकण्यात आलाय. यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून मावळमध्ये ही लोकशाही नव्हे तर तानाशाही सुरू असल्याचं म्हटलं जातंय. याच प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश कानापुरम यांनी. राज्यभरात नव्हे तर मावळ तालुक्यातही राजकारण तापलेलं आपण पाहू शकता. आपण सध्या जे आहे मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आहे आणि जर आपण पाहायला गेला तर जे आहे इथं काही तासांपूर्वी जे आहे इथं एक फलक लावण्यात आलेला होता आणि त्या फलकचा जो विषय होता ते सुनेत्रा पवार यांच्या विषय करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापले होते. या प्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी संबंधित काँग्रेस नेत्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा मावळात त्यांना तीव्र विरोधाला जे आहे सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता. युवक काँग्रेसचे अध्यक्ष मलिक शेख आहेत, त्यांच्याशी आपण अधिक माहिती घेऊया. सर, काय म्हणणार, हे फलक कधी लावण्यात आलेला होता आणि त्याचा विषय काय होता आणि कुणाच आक्षेपामुळे जे आहे फलक काढण्यात आलेला आहे? हा फलक आम्ही सकाळी 7 वाजता लावला होता. त्यानंतर त्यामध्ये आम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ज्यावेळेस काँग्रेस कार्यकर्त्यांना यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्गावर जाऊ देणार नाही आणि आल्यास त्यांची गाडी फोडू व त्यांचे तोंड फोडू अशी एवढी आक्रमक भूमिका त्यांनी जेव्हा माध्यमांसमोर मांडली, त्यानंतर देवरोड शहर युवक काँग्रेस तसेच पुणे जिल्हा युवक काँग्रेस मावळ तालुक्यावरून सर्व काँग्रेस प्रेमी काँग्रेस कार्यकर्ते यांनी आपले शब्द विचारत आमदार सुनील शेळके यांना विचारले आहे की जेवढी आक्रमकता तुम्ही सुनेत्रा पवार वहिनींसाठी दाखवली तेवढीच आक्रमकता तुम्ही अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशी पायी का नाही दाखवली? आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की सरकारमध्ये असून की छत्रपती शिवाजी महाराजांचा रखडलेला प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला आहे, त्याच्यासाठी तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवणार का किंवा त्यांच्यासोबत असे व्यवहार करणार का, असा आमचा सवाल होता. मात्र या फलकावर आक्षेप कुणी घेतला असं तुम्हाला वाटतंय? आतापर्यंत तर आम्हाला कोणती माहिती देण्यात आली नाही का असं प्रशासनाची माहिती घेऊन आम्ही तुम्हाला कळवू. अशा पद्धतीने जे आहे आपण मालिक शेख जे आहे देवरोड शहर युवक काँग्रेसचे यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे. LS मराठीसाठी आकाश कानापुरम, मावळ. सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आता थेट जाऊयात सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे. सरकारला वर्ग करण्याचे निधी दिलेत. आज उद्या किंवा सोमवारपर्यंत महाराष्ट्र सरकारला ते मिळतील. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब आहेत आणि वहिनी आहेत यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की भारत सरकारचा निधी येईपर्यंत राज्य सरकारने त्यांचा हिस्सा वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या रखडलेल्या कामात दिला होता. तर त्या दृष्टिकोनातून 438 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित झालाय. पण त्याचबरोबर उरलेल्या कामांच्यासाठी निधी लागणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने 19 निकष दिलेत. या 19 निकषाची पूर्तता केली आणि तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवला तर जवळपास 5 ते 5.5 हजार कोटी रुपयाचा जो निधी अपूर्ण कामांसाठी लागणार आहे ते देण्याचं आश्वासित CR पाटील साहेबांनी दिलंय. मी गुलाबराव पाटलांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री महोदयाने पत्र देणार आहे की त्या 19 जे काही बाबी आहेत त्याची जर काही पूर्तता त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून आज महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दीर्घकाळ रखडलेल्या या जलजीवन मिशनची कामं येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होतील. कारण त्याच्यातून हर घर नल से जल ही जी काही पंतप्रधान मोदींची महत्वाकांक्षी योजना आहे त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आहे. तिसरा महत्वाचा विषय, आपल्या राज्यामध्ये काही अल्पसंख्याक ओरिएंटेड तालुके घोषित झालेत. ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचे मंत्री आहेत किरण रिजिजू, ते अल्पसंख्याक मायनॉरिटी अफेअर्सचे मिनिस्टर पण आहेत, पार्लमेंटरी अफेअर्सचे म्हणजे संसदीय कामकाज मंत्री आहेत. त्यांना सुद्धा निवेदन देऊन म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघातील जो प्रस्ताव मी पाठवलेला आहे जवळपास 70-80 कोटी रुपयाचा त्याला मान्यता देण्याचं त्यांना विनंती केली. या संदर्भातली नवी योजना ही लवकरच येते आहे.
त्याच्यामध्ये त्याला अंतर्भाव त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी आम्हाला नक्की त्या ठिकाणी केलेलं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा कोकणातल्या 720 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये लल्लन सिंग आपले जे राजीव सिंग मंत्री आहेत नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे, त्यांची बी भेट त्या ठिकाणी घेतली आणि महाराष्ट्रातील विशेष करून रायगड रत्नागिरी परिसरातील ह्या म्हणजे PMSSY, PMMKSY आणि FIDF अशा 4 वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांमध्ये क्लस्टरच्या द्वारे काही कोल्ड स्टोरेज चेन, एक्सपोर्ट ओरिएंटेड काही बाबी करायच्या असतील तर, कारण आज आपल्या राज्याला 1000 कोटी रुपयाचं परकीय चलन उपलब्ध होतं, ते केवळ या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीतून मच्छीमारांचं जे उत्पादन होतं त्याच्यातून होऊ शकतं. याच्या जर का फॅसिलिटी अजून वाढवल्या तर मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन आपल्या राज्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. 5वी भेट माझी झाली ही अश्विनी वैष्णवजी जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत, यामध्ये प्रामुख्याने कोकण रेल्वे मार्गावरती कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करणं हा एक विषय आहे. त्याचबरोबर ती पेण आणि रोहा अत्याधुनिक बस स्थानक रेल्वे स्थानक निर्माण करणं हा त्याच्यातला विषय होता. आणि काही दूर पल्ल्याच्या गाड्या पेण, रोहा, माणगाव, खेड इकडे चिपळूण रत्नागिरी पर्यंत थांबण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. आता डबलिंग झालेला आहे, म्हणजे कोकण रेल्वेमध्ये दुहेरी मार्ग हा रोह्यापासून तो रत्नागिरीच्या आसपास पर्यंत पोहोचलेला आहे. तो डबलिंगचा मार्ग थेट सावंतवाडी पर्यंत गेला, मडगाव पर्यंत गेला तर या संबंध मार्गावरला मोठ्या प्रमाणावरच्या दूर पल्ल्याच्या गाड्या त्याची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी वाढू शकते आहे. या दृष्टिकोनातून त्या मंत्री महोदयांची भेट त्या ठिकाणी झाली. त्याच्यात अन्य काही मतदारसंघातील कुठे कुठे थांबे पाहिजे होते त्याच्या संदर्भातली निवेदनं त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर मग महत्वाचा दुसरा विषय जो आपल्या राज्यांतील दृष्टिकोनातून जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने अशी जवळपास 8 ते 10 मंत्री महोदयांची भेट घेत प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये चालना त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ही होती सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद. आता वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे बुलढाण्यामधून. शिंदे गटाच्या तालुका प्रमुखावरच जुगार अड्ड्याचा आरोप केला गेलाय. या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. या छाप्यामध्ये 12 जणांना अटक केली असून तालुका प्रमुख सध्या फरार आहे. पोलिसांची शोध मोहीम सुरू असून तालुका प्रमुख फरार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरानजीक असलेल्या शेलोडी गाव शिवारातील एका शेतात शिवसेना शिंदे गटाचा तालुका प्रमुखच जुगार अड्डा चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राजेंद्र बघे असं या तालुका प्रमुखाचं नाव आहे. पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्डा चालवत असलेल्या जागेवर छापा मारलाय. 12 जुगारांना अटक करण्यात आली असून राजेंद्र बघे हा फरार झालाय. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव प्रदीप पाटील सर यांच्या आदेशाने, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास ग्राम शेलोडी गावामध्ये छापा टाकण्यात आला. त्या छाप्यामध्ये पोलीस स्टेशन शिवाजीनगर, पोलीस स्टेशन खामगाव शहर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता. त्याच्यामध्ये एकूण 12 आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. ते एका बादशाह नावाचा जुगार खेळत होते. त्याच्यामध्ये जवळपास 22,700 रुपयाची रोख रक्कम होती आणि इतर सर्व मुद्देमाल मिळून 8,43,000चा जवळपास वाहने, मोबाईल असे वस्तू जप्त करण्यात आले. त्याच्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. 12 तिथे घडणारे होते आणि एकूण जो मालक होता त्याच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे. अपराध क्रमांक 283/2026 प्रमाणे. ओबीसी अधिवेशनाला फडणवीस जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. बंगळुरूत ओबीसी महासंघाचं अधिवेशन भरणार आहे. त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार सुद्धा सहभागी होणार आहेत.
मात्र देवेंद्र फडणवीस या अधिवेशनामध्ये अनुपस्थित आहेत. होने वाला विचार मंथन सामाजिक समरसता को और अधिक मजबूत करेगा, विकसित भारत के निर्माण में ओबीसी समाज की भूमिका को नई ऊर्जा प्रदान करेगा। एक बार फिर राष्ट्रीय ओबीसी महासंघ के इस 11वें राष्ट्रीय अधिवेशन की सफलता के लिए मैं अपनी हार्दिक शुभकामनाएं देता हूं और आप सभी को आश्वस्त करता हूं, इससे पहले भी जितने अधिवेशन हुए उन अधिवेशनों में हमने जो जो संकल्प लिया, उन अधिवेशनों में जो जो चीजें राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने हमारे सामने रखी, उन चीजों को अमल में लाने का काम महाराष्ट्र की सरकार ने किया है। आज 70 से ज्यादा हॉस्टल हो, आज आईएएस, आईपीएस और यूपीएससी में और एमपीएससी में बड़े पैमाने पर ओबीसी विद्यार्थियों का चयन हो, आज ओबीसी विद्यार्थियों के लिए अलग अलग प्रकार की योजनाएं हो, जो जो मांग आई उस हर मांग को केवल पूरा नहीं किया गया तो उस पर बहुत अच्छे तरीके से सफलतापूर्ण कार्य किया गया है। और इस बार भी इस सम्मेलन के माध्यम से आप लोग जो भी आदेश करेंगे, जो भी मांगे रखेंगे, उसको पूर्ण करने का प्रयास निश्चित रूप से हमारी सरकार करेगी, यह आश्वासन मैं आपको। ओबीसी नेते मंगेश ससानेंचा जरांगेंवर हल्लाबोल. ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. फक्त 4 जात पडताळणी रद्द झाली तरी जरांगेंची भाषा बदलली असल्याचं ससाने यांनी म्हटलंय. एवढ्या जातीवादी समाजाचा नेता मी बघितला नाही असं ससाने यांनी म्हटलंय. जरांगे कोणत्या भाषेत बोलत आहेत असा सवाल ससाने यांनी उपस्थित केलाय. अंतरवाली ग्यानबा असणारे मनोज जरांगेंनी आगपाखड केली आहे. मंगेश ससाने यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली आहे. सगळ्यात हुशार अंतरवालीचे ज्ञानबा ज्यांना म्हणलं जातं त्या मनोज जरांगेंनी मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फक्त 4 जे उमेदवार निवडून आले होते, 2 जिल्हा परिषदेचे सदस्य, 2 नगरपालिकेचे सदस्य, त्यांची पडताळणी फेटाळली म्हणून जो काही काल त्रागा केला, जी काही गरळ ओकली ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली. याच्यामध्ये मला खेद वाटतो की जो पराक्रमी आमचा मराठा बांधव आहे, मराठा समाज आहे, एवढे महापुरुष होऊन गेले, एवढे विचारवंत आहेत, एवढे मोठमोठे लोक आहेत, आणि या समाजाचा नेता कुठल्या भाषेमध्ये बोलतोय आणि कुणाला बोलतोय ते मी आवर्जून आता परत ऐकून दाखवायचंय मला. तुमचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येतील. तुमच्या नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येतील. मला सांगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा माणूस मनोज जरांगे आई माईवरनं शिव्या देतो. या मनोज जरांगेचं 13 तासाचं उपोषण झालं. उपोषण चालू करताना विखे पाटील तिथे होते. एक मांडीवर विखे पाटील, एका मांडीवर ते प्रसाद लाड. आता मला विचारायचं, आता तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं ना? आम्ही ओबीसी गेल्या अनेक वर्षापासून म्हणतोय की या कुणबी दाखल्यांद्वारे घुसखोरी होतीये. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडीत 8व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू. सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. कोल्हापुरात गुंगी गुडिया वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने. जे कोण बोलले त्याची जीभ हासडल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा. अनुसूचित जमातीच्या महिलेचा कथित अपमान. माजी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी अटकेत. जातीवाचक शब्दप्रयोगाच्या आरोपाप्रकरणी चौधरींना अटक. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची निर्घृण हत्या. प्रेम संबंधात 3ऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याने हत्या. परिसरात एकच खळबळ. नवी मुंबईतील विविध विकास कामांचा वनमंत्री गणेश नाईकांनी घेतला आढावा. तुर्भे खारघर लिंक रोड महत्वाकांक्षी प्रकल्पांची नाईकांकडून पाहणी. अमरावतीच्या चांदूरमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 50 मेंढ्या केल्या जप्त. विभागाच्या कार्यालयातील आवाराच्या झाडावर चढून आंदोलन. जळगाव शहरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था. अर्धा किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 70 पेक्षा जास्त खड्डे. नागरिकांचा संताप. छत्रपती
संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन. बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप. बुलढाण्यातील खामगाव शेगाव पालखी मार्गाची दुरावस्था. लाखो भाविकांच्या मार्गात काटेरी झुडपांचा अडथळा. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.